Now let us get the overview of inflammatory cells and the immune system dynamics. We have seen interleukin 1, tumor necrotic factor, and chemokines. We will now discuss the interaction between inflammatory and immune cells. Inflammatory site का composition. मेन सेल्स कोणकोणते असतात? न्यूट्रोफिल्स, मॅक्रोफेजेस. त्यांना मेम्ब्रेन एक्सटेन्शन्स असतात. ते पॅथोजन रेकग्निशन आणि प्रोसेसिंगमध्ये इम्पॉर्टंट आहेत. त्यांचं अँटीजन प्रोसेसिंग मेकॅनिझम कसं आहे? MHC नावाचे मॉलिक्युल्स असतात, मेजर हिस्टोकम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स. तर MHC क्लास 1 मॉलिक्यूल, क्लास 2 मॉलिक्युल्स. दे आर यूज टू प्रेझेंट द प्रोसेस्ड अँटीजन्स टू टी हेल्पर सेल्स. म्हणजे आता हा फॉर एक्झाम्पल आपला अँटीजन आहे, ठीक आहे. आता हा प्रोसेस केला आहे ह्याला आणि त्याच्यावरती फॉर एक्झाम्पल हा MHC1 आहे किंवा हा MHC2 आहे. इट इज यूज टू प्रेझेंट द प्रोसेस्ड अँटीजन टू आपल्याला याला टी लिम्फोसाईटकडे घेऊन जायचं आहे, ठीक आहे. तर अँटीजन प्रोसेसिंगचे स्टेप बघूयात आपण. बॅक्टेरिया हे मॅक्रोफेज आता बॅक्टेरियाला एनगल्फ करणार. अँटीजन प्रोसेस्ड विथ स्पेसिफिक MHC मॉलिक्यूल. आता बॅक्टेरियावरती जो अँटीजन आहे तो स्पेसिफिक MHC मॉलिक्यूल प्रोसेस करणार आणि अप्रोप्रिएट इम्युन सेलला ते प्रेझेंट केलं जाणार. इम्युन रिस्पॉन्सचे टाइप्स बघूयात. ह्युमोरल आणि सेल मिडिएटेड. ह्युमोरल म्हणजे त्या पर्टिक्युलर अँटीजनच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनणार. जसं की स्टेफिलोकोकस अँटीजन आहे तर त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनते. सेल मिडिएटेड इम्युनिटीमध्ये डायरेक्ट सेल्युलर अटॅक होतो. मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस अँटीजन जे आहे त्याच्या अगेन्स्ट डायरेक्ट टी सेल येऊन त्याला मारतो. तर टी हेल्पर सेल ॲक्टिवेशन कसं होतं बघूयात. टी सेल रिसेप्टर असतो, हे बघा इथं टी सेल आहे त्याचा हा रिसेप्टर असेल आणि टी सेल रिसेप्टर जो आहे तो अँटीजनसोबत रिॲक्ट करतो. बॅक्टेरियलचा हा पर्टिक्युलर अँटीजन आहे समजा आणि CD4 मॉलिक्यूल जो आहे इट रेकग्नाइजेस क्लास 2 मॉलिक्युल्स. CD4 जो असतो ना तो असा टी सेलवरती असतो. तो मॉलिक्यूल क्लास 2 मॉलिक्यूलला रेकग्नाइज करतो आणि CD3 मॉलिक्यूल जो आहे तो सिग्नल ट्रान्सडक्शनसाठी आहे टू सेल न्यूक्लियस. कोस्टिम्युलेटरी मॉलिक्यूल्स कोणकोणते आहेत? इंटरल्युकिन 1 जे की कोस्टिम्युलेटरी मॉलिक्यूल म्हणून काम करतं आणि टी सेल रिसेप्टरला ॲक्टिवेट करतं इंटरल्युकिन 1. इंटरल्युकिन सिग्नलिंग कॅस्केड कशी होते? तर ॲक्टिवेशन प्रोसेस आधी अँटीजन स्टिम्युलेशन, इंटरल्युकिन 1 प्रायमिंग, मग टी सेल प्रोटीन, टी हेल्पर सेल प्रोटीन प्रोडक्शन आणि इंटरल्युकिन 2 सिक्रेशन ज्याने की ऑटोक्राइन सिक्रेशन होतं आणि प्रमोट्स द टी सेल का मल्टिप्लिकेशन. म्हणजे टी सेल जे आहे ते इंटरल्युकिन 2 टी सेलमधूनच निघते आणि ते स्वतःवरच ऑटोक्राइन करणार आणि टी सेलचं मल्टिप्लिकेशन होणार. तर आपण काय पाहिलं, मॅक्रोफेज आला त्याने अँटीजन प्रोसेसिंग केलं. अँटीजनवरती कोणता MHC मॉलिक्यूल होता? क्लास 2 होता. तर टी सेल टी हेल्पर सेल ॲक्टिवेट झाला. त्याने इंटरल्युकिन 1 स्टिम्युलेट केलं, इंटरल्युकिन 2 प्रोड्यूस केला आणि टी सेलचं मल्टिप्लिकेशन झालं आणि क्लास 1 मॉलिक्यूल त्याच्यावर होता तर त्याच्यावरती अल्टरनेटिव्ह इम्युन रिस्पॉन्स येणार आहे. TCR म्हणजे काय आहे? टी सेल रिसेप्टर. MHC काय? इंटरल्युकिन हे माहिती आपल्याला. इंटरल्युकिन 4 जो आहे बी सेल ॲक्टिवेशन आणि अँटीबॉडी स्विचिंगसाठी आहे. म्हणजे बी सेलचं प्रायमरी फंक्शन काय आहे? इंटरल्युकिन 4चं प्रायमरी फंक्शन काय की बी सेल ग्रोथ फॅक्टर आहे हा. अँटीबॉडी क्लास स्विचिंगला फॅसिलिटेट करतं. म्हणजे हे बी सेलला ते अँटीबॉडी बनवण्याकरिता हेल्प करतं, फॅसिलिटेट करतं आणि इम्युनोग्लोब्युलिन ईचं प्रोडक्शन करतं. तर काय म्हणजे अँटीजन प्राईम्ड बी सेल. म्हणजे बी सेलजवळ अँटीजन आला आहे, इंटरल्युकिन 4 आला, मग तो काय करेल? स्विच फ्रॉम इम्युनोग्लोब्युलिन M टू इम्युनोग्लोब्युलिन E. तर इन्क्रीज्ड ॲलर्जिक रिॲक्शन पोटेन्शियल होणार. तर स्विचिंग म्हणजे काय की आधी ते पर्टिक्युलर इम्युनोग्लोब्युलिन बनवायचं, आता त्याला स्विच करून इम्युनोग्लोब्युलिन E बनवून म्हणायचं. कोणाला? बी सेलला, ठीक आहे. आणि जेणेकरून काय होणार? ॲलर्जिक रिॲक्शन पोटेन्शियल वाढणार. इम्युनोग्लोब्युलिन 4 इम्प्लिकेशन, हाय इंटरल्युकिन 4 कॉन्सन्ट्रेशन कॅन इन्क्रीज प्लाझ्मा सेल IG प्रोडक्शन, प्रिडिस्पोज इंडिव्हिज्युअल्स टू ॲलर्जिक रिॲक्शन आणि हेल्प द बी सेल एक्सप्रेस क्लास 2 मॉलिक्युल्स. इंटरल्युकिन 2चं प्रायमरी टार्गेट टी सेल. टी सेलमध्ये जाऊन ते टी सेलचं प्रोलिफरेशन करणार आणि टी सेल डॉमिनंट ग्रोथ फॅक्टर टाईप आहे. इंटरल्युकिन 4 जो आहे तो बी सेलकडे जाणार, अँटीबॉडी स्विच करायला सांगणार आणि इंटरल्युकिन 5 जो आहे तो बी सेलकडे जाणार आणि प्लाझ्मा सेलमध्ये त्याचं कन्व्हर्जन करणार. मग पुढे जाऊन प्लाझ्मा सेल अँटीबॉडी प्रोड्यूस करणार. इंटरल्युकिन 2 टी सेल ग्रोथ फॅक्टर आहे हा काय करणार? इंटरल्युकिन 2 आपण पाहिलं ओरिजिनली कन्सिडर्ड एक्सक्लुसिव्हली अ टी सेल ग्रोथ फॅक्टर, नाव रिकॉग्नाइज्ड टू ॲक्टिवेट टी आणि बी सेल प्रोलिफरेशन, प्रायमरीली स्टिम्युलेट्स टी सेल ग्रोथ, ॲक्टिवेशन मेकॅनिझम ऑटोक्राइन स्टिम्युलेशन ऑफ टी हेल्पर सेल्स, पॅराकाइन स्टिम्युलेशन ऑफ टी सायटोटॉक्सिक सेल्स आणि टी हेल्पर सेल्सला ऑटोक्राइन करणार आणि पॅराक्राइन करणार टी सायटोटॉक्सिक सेलला आणि हेल्प प्रोलिफरेशन ऑफ अँटीजन प्राइम्ड लिम्फोसाइट्स. टी हेल्पर सेल ॲक्टिवेशन पाथवे कसा होतो? तर मॅक्रोफेज जो आहे इंटरल्युकिन 1 प्रोड्यूस करतो, मग इंटरल्युकिन 1 अँटीजन प्राइम टी सेलला स्टिम्युलेट करतो. टी सेल जो आहे तो टी हेल्पर सेलमध्ये कन्वर्ट होतो, मग हा इंटरल्युकिन 2 बनवतो. इंटरल्युकिन 2 टी सेलला मल्टिप्लाय करतो आणि जे मल्टिप्लाइड टी सेल आहेत ना ते इंटरल्युकिन 4 आणि इंटरल्युकिन 5 प्रोड्यूस करतात. समजलं तुला? मॅक्रोफेज आहे हा मॅक्रोफेज आहे आणि इंटरल्युकिन 1 बनवला, मग अँटीजन प्राइम्ड टी सेल जो आहे ना टी सेल रिसेप्टर, मग हा काय करणार? इंटरल्युकिन 1 याला स्टिम्युलेट केलं, मग हा टी हेल्पर सेल बनला. टी हेल्पर सेल जो आहे तो इंटरल्युकिन 2 प्रोड्यूस करणार, मग त्याच्यामुळे खूप सारे टी हेल्पर बनणार आणि हे सगळे काय बनवणार? मग इंटरल्युकिन 5 बनवणार आणि इंटरल्युकिन 4 आणि 5चे काय फंक्शन आहेत? अँटीबॉडी स्विचिंग आणि ते कुठे जाऊन काम करणार आहेत? मग ते बी सेलवरती काम करणार आहेत आणि बी सेलला तिथं स्विचिंग करणार किंवा प्लाझ्मा सेलमध्ये त्याचं कन्व्हर्जन करणार. तर की मॉलिक्युलर इंट्रॅक्शन्स बघू. बी सेल रिसेप्टर बाइंड्स द स्पेसिफिक अँटीजन आणि ट्रिगर्स सेल्युलर सिग्नल. तर हा जो आपला पर्टिक्युलर टी सेल असतो ना त्याच्यावरती टी सेल रिसेप्टर असतो, CD4 मॉलिक्यूल असतो आणि CD3 मॉलिक्यूल असतो. जो टी सेल रिसेप्टर अँटीजनला डिटेक्ट करतो, जो CD4 आहे तो MHC टाईप 2 क्लास 2 मॉलिक्यूलला डिटेक्ट करतो आणि CD3 जो आहे ना CD4 आणि CD3 जो आहे ना तो सिग्नल ट्रान्सडक्शन करतो टू द न्यूक्लियस, ठीक आहे.
टू द न्यूक्लियस. आणि ओके, तर नेक्स्ट आहे अँटीजन. आपण बी सेल रिसेप्टरचं काम बघितलं. अँटीजन प्रेझेंटेशन, बी सेल कॅन प्रेझेंट अँटीजन्स एक्सप्रेस द क्लास 2 मॉलिक्युल्स. अलर्जिक रिॲक्शन मेकॅनिझम कसं आहे, एलिव्हेटेड इंटरल्युकिन 4 लेवल्स IgE प्रोडक्शन करणार आणि ते काय करणार, इन्क्रीज अलर्जिक रिस्पॉन्स पोटेन्शियल दाखवणार. इंटरल्युकिन 4 काय करत होता, बी सेल आणि इओसिनोफिलचं रेग्युलेशन करत होता. तो बी सेलचं डिफरन्शिएशन फॅक्टर आहे आपण पाहिलं. 4 जो आहे ना तो अँटीबॉडी स्विचिंग करतो आणि हा प्लाझ्मा सेल कन्वर्जन करतो. मग आपण इंटरल्युकिन 5 काय आहे, बी सेल डिफरन्शिएशन फॅक्टर आहे. तर तो कन्वर्ट्स द प्रोलिफरेटेड बी सेल इंटू प्लाझ्मा सेल आणि हेल्प द बी सेल डिफरन्शिएट इंटू अँटीबॉडी सिक्रेटिंग सेल. इम्युनोग्लोबुलिन क्लास स्विचिंग, IgA प्रोडक्शन होते. हा इंटरल्युकिन 5 लेवल्स ते काय करणार, IgA क्लासला स्विच करणार. Increases IgA class switching. When interleukin 4 concentration is low and interleukin 5 is high, plasma cell predominantly produces IgA. अच्छा, eosinophil interaction. Eosinophil support promotes eosinophil proliferation and differentiation. हे कोण करतंय, इंटरल्युकिनच करतंय का, इंटरल्युकिन 5च करतंय का. eosinophil रेग्युलेशन करतोय. इट प्रमोट्स इट्स डिफरन्शिएशन अँड प्रोलिफरेशन eosinophilचं. बी सेलवरती त्यांनी हे इम्युनोग्लोबुलिनचे कामं केले. ठीक आहे. आणि इंटरल्युकिन 6 काय करतो, त्याचं कुठून येतो इंटरल्युकिन 6, मॅक्रोफेज आणि टी हेल्पर सेलमधून. त्याचं इन्फ्लेमेटरी मेकॅनिझम काय, अक्यूट इन्फ्लेमेटरी कॅस्केड प्रोड्यूस ड्युरिंग इन्फ्लेमेटरी प्रोसेस, सपोर्ट्स इम्यून सिस्टम डेव्हलपमेंट. याचं की फंक्शन, लिव्हर इंट्रॅक्शन स्टिम्युलेट्स द लिव्हर टू प्रोड्यूस CRP, APR, ARP अक्यूट फेज रिॲक्टंट प्रोटीन आणि CRP. अच्छा, हे सगळ्यांना लिव्हरला बनव म्हणतो कोण, इंटरल्युकिन 6. आणि त्याचं लिव्हरमध्ये काम आहे. ठीक आहे. सिस्टमिक इफेक्ट्स ट्रिगर्स फीवर, कॉजेस मलेज, ॲनोरेक्सिया, वेट लॉस, हे सगळे इंटरल्युकिन 6ची कामं आहेत. इंटरल्युकिन 3 काय करतो, त्याचं हिमॅटोपोएटिक स्टिम्युलेशन करतो. बोन मॅरो टार्गेट आहे त्याचं, स्टिम्युलेट द स्टेम सेल, ॲक्टिवेट लिम्फॉइड आणि मायलॉइड स्टेम सेल, एनहॅन्स हिमॅटोपोएटिक प्रोसेस. इंटरल्युकिन 3 आला, बोन मॅरोवरती ॲक्ट केलं. ठीक आहे. हे एम मॅरो BM असं लिहितो आणि ह्याला जसं 3 लिहायचं. ठीक आहे. तर इंटरल्युकिन 3चं काम काय, बोन मॅरो ॲक्टिवेशन. तर स्टेम सेल ॲक्टिवेट केले आणि इन्क्रीज व्हाईट WBC प्रोडक्शन केलं. आणि टी हेल्पर 2 सेल जे आहेत ना, त्याचे की सायटोकाइन्स आहेत इंटरल्युकिन 4 आणि 5, जे की बी सेलला प्लाझ्मा सेलमध्ये करत होतात. आपण पाहिलं इंटरल्युकिन 4 जे आहे ते क्लास स्विचिंग आणि इंटरल्युकिन 5 ते अँटीबॉडी बनवण्यासाठी म्हणजे प्लाझ्मा सेल कन्वर्जन करतो. आता टी हेल्पर 1 सेल आहेत ना, त्याचे स्पेशलाइज फंक्शन आहे सेल मिडिएटेड इम्युनिटी. आणि मायकोबॅक्टेरिया, आता आपण एक्झाम्पल घेऊन समजूयात की मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस ग्रॅन्युलोमा झाला आहे, ग्रॅन्युलोमा फॉर्मेशन, तर क्रॉनिक आहे डिसीज, ग्रॅन्युलोमा फॉर्मेशन. आणि मग ॲक्टिवेशन रिक्वायर्स क्लास 2 मॉलिक्यूल, अँटीजन प्रेझेंटेशन, टी रिसेप्टर, टी सेल रिसेप्टर, CD4 रिसेप्टर आणि कोस्टिम्युलेशन बाय इंटरल्युकिन 1. ठीक आहे. तर इंटरल्युकिन 4 जो आहे तो टी हेल्पर 2 कडे जाणार नाही, टी हेल्पर 2 मधून इंटरल्युकिन 4 आला आहे, जो की काय करेल, IgE प्रोडक्शन करेल. आणि कुठं बी सेलकडे आधी, तर हा टी हेल्पर 2 सेल आहे. हां, तर तो 2 सायटोकाइन 2 इंटरल्युकिन प्रोड्यूस करेल, इंटरल्युकिन 4 आणि 5. इंटरल्युकिन 4 जाणार बी सेलकडे, बी सेल IgE प्रोडक्शन करणार. इंटरल्युकिन 5 जाणार बी सेल आणि इओसिनोफिलकडे, ते IgA स्विचिंग करणार. नंतर मॅक्रोफेज जे आहे इथून इंटरल्युकिन 6 येणार, ते जाणार लिव्हर आणि इम्यून सेलकडे, तिथून इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स येणार. इम्यून सेल्स जे आहेत ते इंटरल्युकिन 3 प्रोड्यूस करणार, ते जाणार बोन मॅरोकडं, प्रोजेनेटर्सकडं आणि ते स्टेम सेलचं स्टिम्युलेशन करणार. ठीक आहे. तर सायटोकाइन्स दॅट प्ले क्रुशियल रोल इन इम्यून सिस्टम कम्युनिकेशन. Produced by various immune cells including macrophage, T helper cell, regulate different aspects of immune response. Interleukin specifics का interleukin 1 T helper 1 ला T helper 2 ला स्टिम्युलेट करतो. इनिशियल इम्यून सेल रिस्पॉन्स ॲक्टिवेशनसाठी आहे. नंतर इंटरल्युकिन 2 हे T helper 1 T helper 2 सेल प्रोड्यूस करतात आणि बी सेल वरती ॲक्ट करून त्याचं ग्रोथ फॅक्टर म्हणून काम करतो. हे टी सायटोटॉक्सिक सेल प्रोलिफरेशन पण करतो, म्हणजे बेसिकली प्रोलिफरेशन काम यायचं. टी सायटोटॉक्सिकचं आणि बी सेलचं प्रोलिफरेशन करणार. 3 जो आहे तो बोन मॅरोला ॲक्टिवेट करणार, हिमॅटोपोएटिक सेल बनवणार आणि मॅक्रोफेज आणि टी हेल्पर सेलने बनवलेला. इंटरल्युकिन 4 जो आहे तो बी सेलचं प्रोलिफरेशन करणार, IgEचं तो प्रोडक्शन करणार, IgE क्लास स्विचिंग करणार आणि सपोर्ट्स ह्युमरल इम्युनिटी, कारण की ते अँटीबॉडी बनवते, इम्युनोग्लोबुलिन बनवते. इंटरल्युकिन 5 जो आहे तर तो बी सेलला प्लाझ्मा सेलमध्ये कन्वर्ट करणार आणि IgA क्लास स्विचिंगला ट्रिगर करणार. स्टिम्युलेट्स इओसिनोफिल प्रोलिफरेशन अँड रिक्रुटमेंट. इंटरल्युकिन 6 जो आहे तो लिव्हर आणि दुसऱ्या ठिकाणी काम करतो. मॅक्रोफेज टी सेल इंटरल्युकिन 6 प्रोड्यूस करणार, बी सेलला डिफरन्शिएट इंटू प्लाझ्मा सेल, स्टिम्युलेट द लिव्हर टू प्रोड्यूस अक्यूट फेज रिॲक्टंट्स, इन्फ्लुएन्स हायपोथॅलॅमस ड्युरिंग सिस्टमिक इन्फ्लेमेशन. इंटरल्युकिन 12 जो आहे 12 पहिल्यांदा बघतो आपण, त्याचं क्रिटिकल फंक्शन आहे कन्वर्ट्स नाईव्ह टी हेल्पर सेल इंटू टी हेल्पर 1 सेल आणि प्रमोट सेल मिडिएटेड इम्यून रिस्पॉन्स. आता टी हेल्पर सेलचं डिफरन्शिएशन बघायचं. टी हेल्पर 1 सेल असतात, ते कुठून आलेत, नाईव्ह टी हेल्पर सेल्समधून आले. त्याचं कॅरेक्टरिस्टिक ॲक्टिवेटेड बाय इंटरल्युकिन 12, ते गामा इंटरफेरॉन बनवणार. आणि मेजर प्लेयर्स इन द सेल मिडिएटेड इम्युनिटी डू नॉट प्रोड्यूस इंटरल्युकिन 4 अँड 5. हां, टी हेल्पर सेल 1 बरोबर. आता गामा इंटरफेरॉनचा काय इफेक्ट आहे, तर तो इन्क्रीजेस मॅक्रोफेज फंक्शनॅलिटी, बेसिकली ते मॅक्रोफेजला ॲक्टिवेट करते, एनहॅन्स एक्सप्रेशन ऑफ क्लास 1 आणि क्लास 2 मॉलिक्युल्स, इम्प्रूव्ह द फेगोसायटोसिस कॅपॅसिटी, इन्क्रीज द सायटोकाइन सिक्रेशन. एक्स्ट्रीम गामा इंटरफेरॉन कॉन्सन्ट्रेशन झाले तर काय होणार, तर ते मॅक्रोफेजला एपिथिलिओइड सेलमध्ये, इव्हेंच्युअली इंटू जायंट सेलमध्ये ते हे करणार, ट्रान्सफॉर्म करणार आणि कॅन लीड टू ग्रॅन्युलोमा फॉर्मेशन. ओके, तर हे सेल मिडिएटेड इम्युनिटी आणि गामा इंटरफेरॉनचं लेवल जास्त झाल्यावर हे क्रॉनिक इन्फ्लेमेशनच्या गोष्टी होत आहेत. ठीक आहे. तर इम्यून रिस्पॉन्स मेकॅनिझम बघायचं आहे. अँटीजन प्रोसेसिंग, मॅक्रोफेज प्रोसेस अँटीजन विथ क्लास 2 मॉलिक्यूल आणि प्रोड्यूस इंटरल्युकिन 1 आणि 12 आणि ट्रिगर टी हेल्पर सेल मॅच्युरेशन. अँटीजन आला, मॅक्रोफॅजने घेतला, इंटरल्युकिन प्रोड्यूस केलं, टी हेल्पर सेलचं ॲक्टिवेशन केलं आणि कुठला इंटरल्युकिन, ओके ते नाही सांगायचं. सेल टाईप डिफरन्शिएशन, तर कुठे कशामध्ये टी हेल्पर 1 आणि टी हेल्पर 2 मध्ये ते डिफरन्शिएट करणार. टी हेल्पर 1 काय, सेल मिडिएटेड इम्युनिटी देणार आणि टी हेल्पर 2 काय, ह्युमरल इम्युनिटी देणार. तर सायटोकाइनचा ओव्हरव्ह्यू घेऊयात आपण. काय पॉवरफुल सिग्नलिंग मॉलिक्युल्स असतात इम्यून सिस्टममध्ये आणि सेल्युलर कम्युनिकेशन आणि इम्यून रिस्पॉन्समध्ये यांचा रोल असतो. इंटरफेरॉन जो आहे, इट्स नॉट INF, इट्स IFN, इंटरफेरॉन.
ठीक आहे. तर ते टी हेल्पर 1 नी प्रोड्यूस केलं. सुपर ॲक्टिवेट्स मॅक्रोफेज, ट्रान्सफॉर्म मॅक्रोफेज इंटू हायली ॲक्टिव्ह सेल, कन्वर्ट मॅक्रोफेज टू जायंट सेल आणि नंतर ग्रॅन्युलोमा. तर इंटरल्युकिन 7 बघायचा राहिला. हाय हेव्हन्स ऑफ लिम्फोसाइट डेव्हलपमेंट प्रोड्यूस्ड इन ओरिजिन कुठे बोन मॅरो थायमसमध्ये. तिथले स्टोमल सेल्स इंटरल्युकिन 7 प्रोड्यूस करणार. सपोर्ट द लिम्फॉइड प्रिकर्सर डेव्हलपमेंट, हेल्प बी सेल टू मॅच्युअर, गाईड द लिम्फोसाइट टू ब्लड आणि लिम्फॉइड ऑर्गन. ठीक आहे. दॅट इज कॉल्ड एज हाय हेव्हन्स ऑफ लिम्फोसाइट डेव्हलपमेंट. तर लिम्फोसाइट बी सेल आणि टी सेल, बी लिम्फोसाइट टी लिम्फोसाइट ह्याच्या प्रिकर्सर डेव्हलपमेंटला ते मदत करतात आणि बी सेलला मॅच्युअर करायला हेल्प करतात. गाईड द लिम्फोसाइट टू ब्लड आणि लिम्फॉइड ऑर्गन. ओके. लिम्फोसाइट आता बोन मॅरो आहे, तिथे स्टोमल सेल आहे, ते इंटरल्युकिन 7 प्रोड्यूस केला, बी सेल मॅच्युरेशन केलं आणि टी सेलचं डेव्हलपमेंट केलं. इंटरल्युकिन 8 आहे, तो काय करतो आपल्याला माहिती, न्यूट्रोफिल ॲक्टिवेशन करतो. तो एंडोथिलियल सेल्स प्रोड्यूस करता येते. न्यूट्रोफिलला मायक्रोफेज म्हणतो आपण न्यूट्रोफिलला, बरं त्याला ॲक्टिवेट करतो. हेल्प द न्यूट्रोफिल इंटरॅक्ट विथ एंडोथिलियल सेल आणि फॅसिलिट न्यूट्रोफिल मायग्रेशन टू द इन्फेक्शन साईट. इंटरल्युकिन 10 जो आहे तर तो इम्युन रिस्पॉन्सला रेग्युलेट करतो. टी हेल्पर 2 जो आहे ना तो 10वा इंटरल्युकिन प्रोड्यूस करतो आणि डाऊन रेग्युलेट्स द CMI, प्रिव्हेंट्स टी हेल्पर नॉट कन्वर्जन टू, म्हणजे टी नाईट सेल कन्वर्जन टू टी हेल्पर 1 मध्ये नाही करू देत. सपोर्ट्स द ह्युमोरल इम्युन रिस्पॉन्स. टी हेल्पर 2 सेल आपण इथंच बघितलं, तो ह्युमोरल इम्युन रिस्पॉन्स होता ह्याचा. आणि त्यांनी कोणतं ॲक्टिवेशन, ह्याच्या ॲक्टिवेशनसाठी इंटरल्युकिन 7 लागलं नाही, इंटरल्युकिन 10 लागतं. इंटरल्युकिन 10 टी हेल्पर 2 सेल प्रोड्यूस करतात आणि ते CMI ला करतं आणि टी हेल्पर 1 मध्ये नाही होऊ देत, ह्युमोरल इम्युन रिस्पॉन्स हे करतो. ठीक आहे. तर टी हेल्पर 2 आहे ना, हे इंटरल्युकिन 10 प्रोड्यूस करणार आणि हे CMI होऊ देणार नाही, ह्युमोरल इम्युनिटीला प्रमोट करणार. ठीक आहे. आता इंटरल्युकिन 10 टी हेल्पर 2 पासून आला. ह्याचं प्रायमरी फंक्शन इनहिबिट टी हेल्पर 1 डेव्हलपमेंट आणि स्पेसिफिक इम्युन रिस्पॉन्स रेग्युलेशन जो आहे ना ह्याचा स्पेसिफिक आहे. आणि जो ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर बीटा जो आहे ना, तर ते तो कुठून आला, वेरियस व्हरायटी ऑफ सोर्सेस आहेत त्याचे, आणि तो काय करणार, इन्फ्लेमेशनला डाऊन रेग्युलेट करतो ते. आणि याचा टाईप ऑफ इम्युन रिस्पॉन्स कसा आहे, जनरल, आणि हा काय करणार, रिपेअर प्रोसेसमध्ये असतो आम्हाला. ठीक आहे. इम्युन रिस्पॉन्स रेग्युलेशन कंपॅरिझन टेबल होता. टी हेल्पर सेल डायनामिक, टी हेल्पर नॉट कॅन कन्वर्ट टू टी हेल्पर 1 आणि 2 आणि शेअर कॅरेक्टरिस्टिक बोथ प्रोड्यूस इंटरल्युकिन 2 आणि टी हेल्पर 2 प्रोड्यूसेस ॲडिशनल इंटरल्युकिन्स 4 आणि 5.